तर मित्रांनो, आज आम्ही गेलो होतो किल्ले प्रतापगड पाहायला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ना हा बांधलेला हा दुसरा किल्ला आहे आणि या किल्ल्याने जवळून पाहिलेला प्रताप म्हणजे अफजल खानाचा वध आणि या किल्ल्यावरील असलेली ही कबर ही अजूनही ना थरथर कापते. जर तुम्ही मुंबईपासून येत असाल ना तर केवळ 200 किलोमीटर आहे आणि पुण्यापासून येत असाल तर 150 किलोमीटरच्या अंतरावरती हा गड आहे. या गडापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही नागमोडे वळणे घेऊन आम्ही घाट चढलेलो होतो आणि आम्हाला प्रतापगड किल्ल्यावर जाण्यासाठी एक भली मोठी कमानी दिसली होती आणि दूर दिसणारा हा किल्ला आता थोडासा काहीसा जवळ दिसू लागलेला होता. किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच ना आम्ही तिथे गाडी पार्क केली होती. गाड्याच्या काही पायऱ्या चढताच आम्हाला दिसला तो गोमुखी महादरवाजा. महादरवाजाजवळील हा मुख्य दरवाजा हा शिवकालीन असून तो कोकणातील सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे आणि त्याच्याच बाजूला ना आपल्याला तोफ सुद्धा पाहायला मिळते. थोडं पुढे गेल्यावरती ना आपल्याला एक बुरुजावरती आपल्याला भगवा झेंडा फडकताना दिसतो. त्याला पूर्वी ना अफजल बुरुज असेही म्हटले जायचे, मात्र त्याचे आता नाव बदलून शिवप्रताप बुरुज असं आहे. त्यानंतरला आम्हाला पाण्याचे टाके पाहायला मिळाले. असे बोलले जाते की या टाक्यातले दगड आहे ना ते गड बांधण्यासाठी वापरण्यात आले असावे. नंतर आम्ही तेथून पुढे गेल्यावरती आम्ही गेलो गडावरती भवानी मातेचं दर्शन घ्यायला. देवीच्या मंदिरात आम्हाला 600 शत्रू कापलेली सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार दिसली. गडावरील कडेलोट पॉइंट, शिवकालीन तोफा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य मोठं असं स्मारक आहे. त्यानंतर आम्ही गडावरील सन 1656 साली गडाचे बांधकामाचे वेळी हे स्वयंभू शिवलिंग सापडले होते. याचे आम्ही दर्शन घेतले. त्यालाच आता केदारेश्वर मंदिर असे म्हटले जाते. त्यानंतरला त्या काळातील जुन्या अशा वस्तू पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये बांधलेला हा किल्ला मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्वाचा आहे आणि तो अफजल खानाच्या वधामुळे ना अधिक ओळखला जातो. शक्ती, बुद्धी आणि गनिमी काव्याचे धडे देणाऱ्या प्रतापगडावर तुम्ही गेलात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, मी सुद्धा तुमचा निरोप घेतो. तर भेटूया पुन्हा अशा भटकंतीत.